की आनंदाचा सोहळा आहे, म्हणजे माऊलीच्या वाटून आनंदही आनंद आहे. तर मित्रांनो, आता आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढीच्या वारीसाठी आम्ही पंढरपूरच्या दिशेने निघतो. रात्री आमचा मुक्काम आपल्या या जनाई आर्या निवास या आपल्या शालेय मित्राच्या बंगल्यावर आम्ही वास्तवाला होतो. तर थँक्स बोलू इच्छितो मी राजेश गायकवाड याला, मित्र परिवार त्यांचे ऋणी आहोत की आज त्यांनी आम्हाला इथे राहण्याची आमची व्यवस्था केलेली होती. तर चला आता आपण पंढरीच्या दिशेने निघतात. तर बोला पुंडलिका वरदे, ज्ञानदेव, पंढरीनाथ महाराज की. चला तर मित्रांनो, आता आम्ही पंढरीच्या दिशेने निघत आहोत. तर हा व्हिडिओ आज तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघा. तर याच्यामध्ये आपल्या वारीचं जे वारकरी आहेत, जे 20 दिवस प्रवासात मग्न होते आणि आज पांडुरंगाच्या भेटीसाठी आज पंढरपुरात पोहोचलेले आहेत, तो क्षण आपण या व्हिडिओ मार्फत बघणार आहोत. तर असेच कंटिन्यू राहा व्हिडिओ. तर मित्रांनो, आम्ही आता शॉर्टकट ठरवलं निघायचं इथून, कारण खूप गर्दी आहे, अतिशय गर्दी, गाडी काही जागेवर हलत नाही. तर आता आम्ही ही बघू. आता इथून उसाच्या मल्यातून निघतोय आम्ही. हा नाही, बघूया आता दर्शनाला निघालोय. आता आमची पायी वारी झालेलीच आहे. विठ्ठलाने तेही करून घेतले आमच्याकडून. चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी विठ्ठला विठ्ठला. तर मित्रांनो, बघू शकता जनसमूह वारकरी जे 20 दिवस पायी प्रवास करत आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी आज पंढरपुरात आलेले आहेत. आणि हा जनसमूह तुम्ही बघू शकता. आता आपण आहोत चंद्रभागेच्या तिरी. बघा, भाजी भाकर तोड लागली.
तर गणेश भाऊ आपण आता चंद्रभागेच्या तिरी आलोय, कसं वाटतंय तुम्हाला? आपण आता येऊन मन एकदम तृप्त झालं आमचं, खूप छान वाटतंय. तर दादा तुम्हाला कसं वाटतंय? असं वाटतं की स्वर्ग पाहतो आम्ही आले असं वाटतं मला. आणि दादा तुमची काय प्रतिक्रिया? पांडुरंगाच्या चरणी विलीन होऊन हा जो जनसागर बघून मन प्रसन्न झालेला आहे. तर बघू शकता मित्रांनो, आणि हा माझा मित्र आहे नितीन, तो काय बोलणार होता हाय करेल, पण मी त्याला आता हाय ना बोलता रामकृष्ण हरी बोल म्हणून सांगेल. चंद्रभागीच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी, विठ्ठल विठ्ठल जय हरी. तर मित्रांनो आज आपण आहोत आपल्या चंद्रभागीच्या तिरी, आणि आज आषाढी एकादशी निमित्त आपण पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलो. आणि एवढा जनसमूह तुम्ही बघू शकता, हे जे अखंड वारकरी जे 20 दिवस पायी दिंडी मध्ये सहभागी होऊन रात्रंदिवस आपल्या विठुरायाच्या ओढीने आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात आलात. तर हा व्हिडिओ मी या कॅमेरा बद्ध करण्यासाठी आता चंद्रभागेच्या तिरी आहे. तर तुम्ही माझ्यावर कंटिन्यू राहा. तर गजर करा पुंडलिकामध्ये हा विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर माऊली की जय. तर चला आता तुम्ही माझ्याबरोबर कंटिन्यू करूया. चला. रामकृष्ण. दरवर्षी आम्ही आळंदी ते पंढरपूर पायी यात्रा येतो. सर्व वासुदेव आमचे राहतात, वासुदेव दिंडी सुद्धा राहते, आणि इतकं माऊलीसोबत याचा उत्सव राहते, आम्हाला काचाच त्रास होत नाही. माऊलीच्या सोहळ्यामध्ये त्रासाची गोष्टच नाही. असा सोहळा म्हणजे असा आहे की आनंदाचा सोहळा आहे. म्हणजे माऊलीच्या वाटेनं आनंदही आनंद आहे. माऊली पाय नाही दुखू शकत, हात दुखू शकत नाही. आता सुद्धा बोलणार नाही. तर एक होऊ द्या. जाते मी भेटाया विठू मावलीला हो, जाते माहेराला बाई, जाते माहेराला, जाते माहेराला बाई, जाते माहेराला. दिंडी माग दिंडी गेली नरोबाची, उदाहरणा झाली पाहिजे अबीर भुक्याची. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. लाटावारी लाटा गेल्या गेल्या पंढराचा, जरा म्हणे पांडुरंगा नवकर भेट. ज्ञानोबा माऊली तुकाराम, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. भगवान जय माऊली तुकाराम महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज. मित्रांनो आता आपण चंद्रभागेच्या तीरावर होतो, आणि आता आपण होडीत बसतोय, आणि आता आपण थोडा फेरफटका मारतोय, आणि शक्यतो तुम्हाला चांगला व्हिडिओ देण्याचा मी या व्हिडिओ मार्फत प्रयत्न करणार आहे. पंढरीनाथ महाराज की जय. इस्कॉन टेम्पल प्रभुपाद घाट आहे, इस्कॉन टेम्पल आहे तिथे. रामकृष्ण माऊली. तर तुम्हाला चांगले चांगले फुटेज देण्यासाठी आहे ना, मी बघा आता कसा फिरतोय, चांगले फुटेज घेण्यासाठी ना असा कुठून कुठून पायवाट शोधून आम्हाला असं खाली उतरावं लागतं. मग दाखवतो इथून आता मी खाली उतरतो पायी, तुम्ही बघू शकता. एक मिनिट जरा पडलो तर माझं लाईव्ह तुम्ही ॲक्सिडेंट बघणार, पण पांडुरंगाच्या नगरीत आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. माऊली ती बोट कुठे आहे? बोट होडी कुठे इथे आहे का? ठीक आहे चला माऊली. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो माझे बाकी सोंगडे आहेत ना ते माझी वाट बघतात. इथे ना ॲक्च्युली नेटवर्क नाही आहे, तर खूप वांदे आले आहेत. मग मी विचार केला की
जेवढे चांगले चांगले फुटेज होतील ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी या व्हिडिओमार्फत प्रयत्न करतोय. तर रामकृष्ण हरी कमेंटमध्ये नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्की तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा, लाईक करा आणि रामकृष्ण हरी कमेंटमध्ये नक्की करा. आता आपण आहोत ना इस्कॉन टेम्पल आहे त्याच्या अलीकडे आहोत आणि आता पलीकडे चाललोय आपण. आणि बघा हा रस्ता, रामकृष्ण हरी. आता बघू शकता समोर माऊली. धन्यवाद. आता आपण चंद्रभागेच्या मधोमध आहोत आणि आपले जे ट्रस्टी चालवतात, नाव चालवतात ना, त्यांच्या दादाकडून आपण थोडी माहिती घेऊया. दादा, एका नावाचे 9 हेलपाटे झालेले. एका नावाचे 9 हेलपाटे म्हणजे आता टोटल किती नौका आहेत? 200. तर मित्रांनो 200 होड्या आहेत आता. की अशीच पुढे चांगली सेवा द्या तुम्ही. आता वाजलेत 5. मी आता आहे माऊलीच्या दर्शनाचे जे मंदिराचं मुख्य दर्शन बोलतात त्या रांगेत आहे. जगन्नाथ महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. आपण देवाला बरोबर करायला पाहिजे आपल्याला. आपण वा माऊली माऊली. हा चला चला माऊली, चला चला माऊली. जय हो माऊली, जय हो माऊली. तर मंडळी आता तुम्ही बघितलं आपण खूप मने भावे असा मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे, चंद्रभागेचंही दर्शन घेतलेलं आहे
आणि तुम्ही बघू शकता हा जो वारकरी जो आहे आज 20 दिवसाचा जो प्रवास होता आज आषाढी एकादशीच्या दिवशी संपन्न झालेला आहे आणि विठू माऊलीच्या चरणी ते जे वारकरी आहेत भक्तगण आहेत ते आज इथे पोहोचलेले आहेत आणि आज विठुरायाच्या चरणी आपण त्यांच्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी ही प्रार्थना करूया की त्यांची जी वारी आहे ती अशी सदैव कायम चालू असू दे, त्यांच्या वारीत कुठलेही विघ्न नको, तीच आपण विठ्ठल माऊलीच्या चरणी प्रार्थना करूया. तर मित्रांनो अशा प्रकारे आजची आपली ही आषाढी वारी इथे संपन्न होत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक, व्हिडिओला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि कमेंटमध्ये नक्की करा रामकृष्ण हरी.